मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण चाललो आहे राजगडावर. आता वाजले 7:30 वाजले. आज वर्किंग होतं आणि सगळा प्लॅन झाला, अचानक भयानक प्लॅन झाला आहे. आणि आम्ही टोटल 17 जण आहेत. आम्ही चाललो आहे आज राजगडावर. रात्री ट्रेक करणार, राहणार वरती, तिथे सकाळचा सूर्योदय बघणार. त्यानंतर आम्ही पुढे कंटिन्यू जर्नी करणार. सो सगळे आपल्यासोबत निघालेत. गाड्यांचे खूप प्रॉब्लेम आहेत, तरी पण आम्ही जाणार आहे. चलो जर्नी में मिलते हैं, बाय. अल्टरनेट चेंज करत बसू. सो आपण चाललो ह्या मित्राला ओळखा, परत तुम्हाला भेटला येतो. आणि आम्ही तिकडे जाणार. आपण पोचलोय मध्यपर्यंत. आता अजून अर्धा अंतर बाकी आहे. थोडा ब्रेक घेतला. रात्री भूक लागण्याने बरीच सगळे लोक काय ना काय खाऊन घेत आहेत. ह्या मित्राने आजचा प्लॅन केला होता. ओके, फायनली पोचलोय आपण राजगडच्या पायथ्याशी. म्हणजे आपण आता पोचलोय पाली दरवाजाच्या ज्या वाटेने आपण जातो ना, तिकडून त्या बाजूला पोचलोय. 9:15 झालेत. मस्त जर्नी झाला. थोडा ऑफरोडिंग झाली थोडी, पण मजा आली, खूप मजा आली. आता पुढचा प्रवास आणखी खूप मजेदार असेल, कारण की आपल्याला पूर्ण नाईट आपल्याला किल्ल्यावर काढायची आहे. सो सगळे आपले मित्र सगळे तयार आहेत आणि आपली ट्रेकिंगची जर्नी आता चालू होते. इथून मोठा स्कॅम किंवा सीन झाला आहे. इथं पार्किंगला लावलं आहे आम्ही गाड्या. पार्किंगचे ते 40 रुपये घेतात पर गाड्या मागे. पण त्यांच्याकडे जी पावती आहे त्या पावतीमध्ये दुचाकीचे फक्त 20 रुपये आहेत. सो 20 रुपये एक्स्ट्रा का घेतात आम्हाला माहीत नाही. सो तुम्ही इकडे बघू शकता. हे बघा, दुचाकी 20 रुपये आणि आमच्याकडे 40 रुपये मागितले. आता आमची जनता पूर्ण भडकले. आमच्याकडे 7 गाड्या आहे. मिशन सक्सेसफुल. चला, पार्किंगचे पैसे दिलेत. आपली ट्रेकिंगची सुरुवात होते. इथे त्यांनी सूचना दिले, पण आम्ही जातोय, आम्हाला माहित नाही. पहिल्याच पायरीवर युट्यूबर गिर गया. पहिल्याच पायरीवर पडलोय भावानं. जर्नी एकदम खतरनाक सुरू झाले. मित्रांनो, 9:30 वाजून गेले. आपला ट्रेक चालू झाला आहे राजगडचा. आपण पाली दरवाजाने चाललो आहे. गुंजवणी दरवाजा जाणार होतो, परंतु तिकडे तो रात्रीचा बंद असतो. सो पाली दरवाजाने चालतो आहे. थोडा ट्रेक कंप्लीट झाला. खूप दम लागला, कारण की फिजिकली 1-1.5 वर्ष काहीच नाही ॲक्टिव्हिटी झाल्या. नाही धावलो आहे, नाही चालायला गेलो आहे कुठे. सो हा ट्रेक खूप अवघड आहे. आपले अर्धे लोक पुढे गेलेत, अर्धे लोक पाठी आहेत. तासाभरानंतर परत तुम्हाला एक अपडेट देतो की सर्व लोकांचे हाल काय आहेत, कारण की दमले स्टार्टिंगला. ओझं खूप आहे पाठीवर आणि रात्र पण खूप झाले. आणि सगळ्यात ब्रेकिंग न्यूज म्हणजे काल परवा एक व्हिडिओ बघितला आहे इंस्टावर आणि यूट्यूबवर. इकडे बिबट्याचा वावर सुरू झाला आहे. सो त्यापासून पण आम्हाला खूप सावध राहायचं आहे आणि हा ट्रेक कंप्लीट करायचा आहे. सो ह्या ट्रेकसोबत आणि ह्या राजगडच्या जर्नीसोबत तुम्ही माझ्यासोबत राहा, एन्जॉय करा. आणि ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा चॅनलला, व्हिडिओला, आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. महत्त्वाचे ट्रेकिंगला जाण्यासाठी महत्त्वाचे तुमचे जे इक्विपमेंट असतात, जसं तुमचं शूज, हे काठी, टॉर्च, ते आमच्याकडे काही नाही. 9:30 झाले, ते आमच्याकडे काहीच नाही आणि आम्ही भिकाऱ्यासारखेच चाललो. बरोबर 9:30ला. छोट्या छोट्या वाट्या तिकडे आणि डायरेक्ट इन्क्लाइन आहे. अर्धा ट्रेक कंप्लीट व्हायला येत आला असेल का आयडिया नाही. जिओ पण नाही, एअरटेल पण नाही, नेटवर्क पण नाही इथे. आपले काही लोक तिकडे खाली आहेत, बाकीचे वरती आहे. काय बेकार कसा लागले तिकडे. ट्रेक काय सुधरे ना. हा, खूप दमलोय. हा भाऊ पण दमलाय खूप. या पायऱ्या तर आता खऱ्या चालू झाल्यात. इकडे पण पाहू शकता, खूप मोठ्या अशा एक उंच अशी पायरी आपल्याला पाहायला भेटेल इकडे. चढताना पण खूप प्रॉब्लेम्स होत आहेत. हा, ट्रेक आपला संपायला आला. आपण आता पाली दरवाजाच्या जवळ पोचायला लागलोय. पण खूप लागलाय, बराच मोठा ट्रेक झालाय. आपण तिकडे होतो त्या पॉइंटला आणि आपण आता या
दरवाजाजवळ आलो. जे एक्साइटमेंट ट्रेक चालू करताना होती ते एक्साइटमेंट माझ्या मनात अजून खूप आहे. कारण की ट्रेक संपलाय खरा, पण जे किल्ल्यावरचे जे ॲडव्हेंचर आहे ते आता आपलं कंटिन्यूस राहणार आहे. ते तुम्ही बघू शकता, ते लिहिलं आहे पाली दरवाजा. सो तुम्ही हा दरवाजा कुठे मूवी किंवा कोणाच्या व्लॉगमध्ये किंवा युट्यूबवर कुठेतरी बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल, आणि तुम्ही आता प्रत्यक्षात बघतो आणि हे प्रत्यक्षात जगतो इथे महाराजांचा किल्ला. सो खूप भारी वाटतंय मित्रांनो. खरंच राजगडचा ट्रेक तुम्ही पायरी दरवाजा नक्की करा. खूप एन्जॉयमेंट आहे आणि खूप म्हणजे ॲडव्हेंचर आहे. खूप एन्जॉय करा लिटरली. हा पाळी दरवाजापर्यंत ट्रेक कंप्लीट झालाय. पुढचा ट्रेक अजून बाकी आहे, म्हणजे आपलं पूर्ण गड फिरायचे आहेत. तिन्ही माचे आपल्याला कंप्लीट करता आले तर आपण बघू. सो आता आपल्यासमोर विश्वजित महाराजांची घोषणा करतोय. सगळ्यांनी त्याला साथ द्यायची आणि महाराजांचा जय जयकार करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव, जय शिवाजी जय भवानी, हर हर महादेव. आपण दुसऱ्या दरवाजाजवळ पोहोचलोय. दरवाजा स्ट्रक्चर बघू शकतो इकडे. हे सर्व एवढा मोठा दरवाजा आणि इकडे छोटा उघडण्यासाठी जागा आहे आपण इकडे. सो आम्हाला पहिले जेव्हा बघितलं भीती वाटली की बंद आहे काय, पुढे एंट्री भेटणार नाही. पण हा छोटा गेट उघडा आहे इथे. सो आपण आता पुन्हा एकदा किल्ल्यामध्ये एंट्री करतो. सो तुम्ही माझ्यासोबत या. हा गडावरती पोहोचलोय आणि काळोखामध्ये तुम्हाला एवढं काहीच क्लिअर दिसणार नाही. या बाजूला इकडे काहीतरी आहे, पण पाहूया नक्की काय आहे. 5 वाजलेत आणि इकडे थंडी खूप बेकार लागते. आत्ता आपण आहे सध्या पाळी दरवाजा. कुठे गेला पाळी दरवाजा? कुठे आहे पाळी दरवाजा? 5 नंबर. म्हणजे आपण इथे आहे आणि आपल्याला जायचं आहे तर सनराईज बघायला इथे, म्हणजे सवेळा माझी. सो 5 वाजता आपण इथून निघणार आहे आणि इथून आपला हा प्रवास करत आपण इथे पोचणार आहे. ओके. सो बघूया. थंडी खूप लागते आणि वाऱ्याचा तुम्हाला पाठी बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येत असेल. खूप थंडी आहे. आता सगळ्याला वाचीवर आहे आपण आणि बरंच आपल्याला हे करायला भेटतं ॲडव्हेंचर. सगळ्याला वाचीच्या व्ह्यू पॉईंटला होतो आपण आणि तिथून आता खाली परत चिलकती बुरुजच्या इकडे जातो. सनराईजचा पॉईंट बघायला आपल्याला. आणि इथे खूप अवघड असा वाट आहे, पाय सरकले डायरेक्ट खाली. तुम्ही बघू शकता आम्ही उतरण कशी करतोय. हे निजाम आराम से पैर फिसल नीचे आएगा सीधे. इधर से तेरे को था निजाम यार, तू ऊपर से चढ़ के आया. आम्ही तर बसून चाललोय, आमच्या पायाला ग्रीप नाही भेटत आहे. आराम से. इट्स कॉल लाइफ एडवेंचर. मित्रांनो, आम्ही आता चिलखती बुरुज आणि सुवेळा माचीला आपण जात होतो. आम्ही थोडक्यासाठी आमची वाट चुकली. आम्ही सुवेळा माचीचा जो व्ह्यू पॉईंट आहे तिथे गेलो. तिथं समजलं की आमचा रस्ता वेगळा आहे. तिथून येण्यासाठी आम्हाला एक डोंगर अख्खा पार करावा लागतो, म्हणजे पूर्ण स्लोप होता. आणि बघू शकता तुम्ही इथे काय आमचे हाल झालेत आणि पूर्ण डिसेंट स्लोप होता. तो पाय थरथरा लागला होता. असं एकदम भयानक ट्रेक झाला. व्हिडिओ काढलेत पण व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं काही समजणार नाही, काही काळोख आहे. पण आता आपण सुवेळा माचीला जातोय सनराईज बघायला. तो खूप खतरनाक असा हा ट्रेक झाला. आयुष्यातला पहिला ट्रेक आहे गड किल्ल्यावरचा, पण मजा येते खूप.
आपण चिलकत बुरुजावरून ना शिवला माझीचा त्यांना एक्सपिरियन्स आहे भावानो. एकदा तर लाईफमध्ये तुम्ही त्या गडावर या जगाल. लिटरली खरंच सांगतो. राजगड स्वराज्याची पहिली राजधानी होती राजगड, ती ही होती. तर ती हा इकडे चिलकती बुरुज आहे आणि इकडे हे नेडा आहे आणि त्या बाजूला तिकडे सुवेळा माची. चिलकती बुरुजावरून आता इकडे आपण सुवेळा माचीवर आलो आणि त्या बाजूला आम्ही गेलो नाही. आता परत ते बघू शकता तुम्ही. आपण आता नेड्यावर चढतोय. तिकडे बघू शकता हा चिलकती बुरुज आहे आणि पुढे तिकडे माची आहे. ओके, आणि आम्ही दमलोय मित्रांनो. जे लोक ट्रेक करतायत ना तिथून छोटी वाट दिसते. सो आम्ही तिथून सकाळी 5 वाजता ट्रेक केला. काळोखातून आम्हाला काहीच दिसत नव्हतं आणि भयानक म्हणजे खूप थ्रिलिंग असं होतं. ते एकदम खतरनाक होतं. ते लोक पण आता घाबरतात खाली यायला, कारण की तो स्लोपच तेवढा असा मोठा आहे आणि आजूबाजूला पकडायला काहीच नाही. तुम्ही बघू शकता तिथे डायरेक्ट पडला तर खाली डायरेक्ट. तो आपलं आता बघा ऑलमोस्ट एक बुरुज आणि एक माची फिरून झाला आहे आणि तो पॉईंट जो तुम्हाला बोललो, जो आम्ही थ्रिलिंग एक्सपिरियन्स केला. आणि त्यानंतर आता आपण चाललो आहे बाले किल्ल्यावर. बाले किल्ल्याच्या नंतर आजूबाजूचा जो परिसर आहे तिकडे, सो तो पण बघा. आणि तिकडे फ्लॅग होस्ट केला आहे. मे बी तिकडे पण आपण जाऊ, कारण की आपलं एक्झिट तिकडून होणार आहे पद्मावती माचीच्या इकडून. सो तो पण ट्रेक, बाले किल्ल्याचा पण ट्रेक खूप कठीण आहे. सो त्या ट्रेकमध्ये पण तुम्ही खूप एन्जॉय कराल. आम्ही सुद्धा एन्जॉय करू आणि थ्रिलिंग असेल असं मला अपेक्षा आहेत एवढं सगळं बघून. सो यू वॉच टिल द एंड. जाता जाता आपल्याला मध्येच भेटले लिंबू पाणी. एवढ्या वरती गडावर घेऊन आले ते काका आणि स्वतः आपण लिंबू पाणी प्यायचं. एवढ्या उन्हामध्ये वाजले जास्त नाहीत पण ऊन लागतं आहे आणि या उन्हामध्ये लिंबू पाण्याची खरंच गरज आहे. संजीवनी माची आहे आणि ती खूप लांब आहे इथून. बघूया तिथे आज कवर झाली तर, कारण की आपल्याला ऑन टाईम घरीसुद्धा जायचं आहे. आणि या बाजूला इकडे बाले किल्ला आणि बाले किल्ल्याच्या बरोबर समोर तिकडे माची आहे आणि बुरुज आहे. फायनल ट्रेक म्हणता येणार नाही, म्हणता सुद्धा येईल, कारण की एक माची आपली उरले. तुझा प्लॅन झाला तर तो सुद्धा करू आपण. पण आपण आता बाले किल्ला करूया. किल्ल्याच्या इन्क्लाइन सीडीवर पोहोचलोय. बिस्किट खातोय. आपल्याला मोठी चढाई करायची आहे. म्हणजे पूर्ण इन्क्लाइन आहे आणि ती खूप रिस्की आहे. साईडला आपल्याला सपोर्टसाठी पोल आहे. बघूया कशा प्रकारे होतं. सीडी बघू शकतो. सर्व इन्क्लाइन. किल्ल्याला पोहोचलोय आणि पण ती चढण आहे ना खूप इन्क्लाइंड आहे आणि खूप गर्दी आहे. संडे आहे आणि खूप गर्दी आहे. सो आपण आता एंटर करतोय बाले किल्ल्यामध्ये. ते इकडे आपले सगळे टीम्सवाले बसले. नहीं करता होगा बे, चढ़ते ही जाना है, सबको खोलेंगे.
संजीवनी माची आणि इकडे तुम्ही डोंगर पाहू शकता. आम्ही टॉप ऑफ द माउंटन आहे. आपण आता बाले किल्ला. इथली माची आपण शायद म्हणजे मिस करणार आहे, कारण की सगळ्यांची एनर्जी डाऊन झाले आणि घरी सुद्धा जायचं आपलं ट्राय करून. तो जो दिसतोय आता वातावरण पूर्ण स्वच्छ आहे. नशीब आहे आपलं. दिसतंय हा, या बाजूला तोरणाची रांग आहे. हा, यांची निवासस्थान वगैरे इथे या किल्ल्यावर. इकडे बाजारपेठ भरायचं, इकडे बोर्ड लागले बाजारपेठचा. सो महाराजांच्या काळामध्ये ते बाजारपेठ असायचा. त्यानंतर इकडे या बाजूला मंदिर आहे आणि एक छोटं तलाव आहे. तुम्ही पाहू शकता इकडे. इकडं पण डायरेक्ट खड्डा एक मंदिर आहे. सो आता आपण मंदिरामध्ये जाऊया, दर्शन घेऊया आणि निघूया. मंदिरामध्ये आपण आता दर्शन घ्यायला जातो. इथे आतमध्ये शिवलिंग आहे आणि महाराजांची मूर्ती आहे इथे. So, आपण पाया पडूया. छोटंसं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. हर हर बाळे किल्ल्याचा ट्रेक कंप्लीट झाला आहे आणि आता पाय माझे थरथरायला लागलेत. खूप सडन अँड स्ट्रेट आहे ते. खूप पाय असे एकदम थरथरायला लागलेत. माझेच नाही तर सगळ्यांचेच तसं झालं हाल. तुम्ही इकडे बघू शकता तुम्ही. हे बघा, हे बघा असं होतं. हा तर पूर्ण दमला आहे. आता पोचलोय पुन्हा एकदा पद्मावती माचीवर आणि इथे फ्लॅग होस्ट केला आहे. आज 26 जॅन आहे, म्हणजे रिपब्लिक डे. सो फ्लॅग होस्ट केला जेव्हा आपण सुगेळा माचीवर होतो. आणि आता आपण इकडे आलो पद्मावती माचीवर, जिथून आपण स्टार्ट केलं ट्रेकची. त्याच भागामध्ये परत आलो आहे. इकडे या बाजूला वाडा पाहायला भेटेल. ओपन नाही, तो बंद आहे. ओके. आणि इकडे या बाजूला सईबाईंचं मंदिर आहे. सो तिकडे पण छोटं तलाव पण त्या बाजूला आहे. सो रात्री गेलो होतो आम्ही, पण रात्री तो क्लिअर दिसत नव्हता. सो आपण त्या मंदिरामध्ये पण जाऊया, पाया पडूया तिकडे. आपला नाईटला आमचा इकडे ह्या बाजूला स्टे केला होता आम्ही. सो काल रात्री आपण इथे बघत, तिकडून आपल्याला दिसत नव्हतं काय. आणि ती आता ही जागा अशी आहे. पुन्हा एकदा आपण एक मंदिरामध्ये आलो आहे. मंदिराचं नाव काय पाहूया. महादेव रामेश्वर मंदिर. कारण रात्रीला आमचा नाईट स्टे होता इथे सुद्धा. तर इकडे पद्मावती देवी मंदिर. सो आपण पद्मावती देवी मंदिराच्या मंदिरामध्ये जाऊया दर्शन घ्यायला. संजीवनी दरवाजा म्हणजे चोर दरवाजा. सो आमचा प्लॅन त्या दरवाजाने यायचं होतं, पण त्या दरवाजाने रात्री एंट्री देत नाही, म्हणून आम्ही पाली दरवाजाने आलो. सो आपला ट्रेक इथे ऑलमोस्ट संपला. तर आपण आता परत पुन्हा पाली दरवाजाने परत पायथ्याशी जाणार बाईक घेऊन घरी. सो होप्स तुम्हाला हा व्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्लॉगसाठी स्टे ट्यून. एक्झिट आपण पाली दरवाजा इथून करतोय. आपला ट्रेक संपला. पद्मावती माचीवरून आपण तिथून खाली ते बेसवरती आलो, जिथून आपण काल रात्री सुरुवात केली होती. आणि आजचा हा ब्लॉग इथे संपला आहे. सो सगळ्यांनी खूप एन्जॉय केला, सगळे खूप थकले. आता चाललो आहे जरा काहीतरी जेवण नाश्ता करायला. सो भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये.
मित्रांनो बाय बाय, जय शिवराय. जय शिवराय.